आणि एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून येते। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशी सुद्धा गारपिटीचा जोरदार फटका बसलाय आणि या गारपिटीमुळे हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना सुद्धा चांगलाच फटका बसलाय। विदर्भातील 6 जिल्ह्यांना आज सुद्धा हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। ते कालही अशीच गारपीट झाली आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसला होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, आपण कालपासून बघतोय गारपीट ही होतेच आहे आणि अजून 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। नक्कीच आज सुद्धा येलो अलर्ट आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी गारपीट झालेलं आहे। नागपूरसह विदर्भात आपण बघू शकतो सर्वाधिक नुकसान कापूस पिकाचं झालं। मी सध्या कापसाच्या बांधावर आहे। आपण बघू शकतो हे दृश्य काढणीला आलेला हा कापूस आहे आणि गारपिटीमुळे काय परिस्थिती झाली तुम्ही बघू शकता। अतोनात नुकसान विदर्भातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। कापूस उत्पादक शेतकरी असो, हरभरा असो, गहू असो, फळबागा असो, कधी गहू, हरभरा आणि तूर तर अगदी काढणीला आलेला आहे, कधीही कापणी होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये या गारपिटीमुळे पिकं जमीनदोस्त झालेले आहे। या कापसाच्या शेतात आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अगदी हा वेचणीला आलेला कापूस आहे आणि बघा कशी परिस्थिती झालेली आहे। आधीच कापसाला भाव कमी, त्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू घेऊन आलेला आहे। प्रचंड गारपीट या भागात झाला आणि अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आपण बघायला मिळते। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर TV9 मराठीची टीम पोहोचली आणि ही व्यथा शेतकऱ्यांची आपण दाखवतोय। कापसाचं अतोनात नुकसान महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 लाख हेक्टरवर कापूस आहे। त्यातला सर्वाधिक कापूस विदर्भात पिकवला जातो आणि त्याच विदर्भात या गारपिटीमुळे, अवकाळी पावसामुळे कपाशीचं नुकसान झालेलं आहे। त्यासोबत हरभरा पिकाचं नुकसान झालं, गहू पिकाचं नुकसान झालं। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो परत। हे गारपिटीमुळे हे बघा कापसाचे बोंड जे आहे, वेचणीला आलेला कापूस प्रत घसरली, काळा पडला आणि खाली पडतायत। बघा काही कापूस खाली पडलेला अशी परिस्थिती आहे आणि संपूर्ण विदर्भात हे दृश्य आहे। नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या भागात, भंडारा या भागात धान पिकाचं मोठं नुकसान झालेला आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे आदेश दिले, मदत करेल असे सांगितलं, परंतु प्रत्यक्षात पंचनामे सुरू होणं गरजेचं आहे। अजूनही पंचनाम्यासाठी तलाठी या ठिकाणी पोहोचले नाही। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। परवा गारपीट पाऊस झाला, काल सुद्धा रात्री गारपीट आणि पाऊस विदर्भामध्ये बहुतांश भागामध्ये झालेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। काढणीला आलेले पिकं जे आहे ते गेलेले आहे। आधीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, कारण की सोयाबीन कापसाला भाव नाही, त्यात आता वेचणीला आलेला कापूस असा पडलेला आहे। अशी स्थिती झालेली आहे। बघा ही कापसाची स्थिती आहे। बघा ही स्थिती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। नक्कीच गजानन, तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि त्यामुळे खरंच काय दुःख असतं शेतकऱ्यांचं तर तुम्ही अगदी पोटतिडकीनं सांगू शकता। आणि ही परिस्थिती जी आहे ती बघता सरकारने यापूर्वीच सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि आपण आशा करूयात की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।